जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभूने तुम्हाला आणि मला आजचा हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल आपण त्या जिवंत देवाला धन्यवाद देऊ. या सकाळच्या प्रार्थनेमध्ये पुन्हा एकदा त्या प्रभूने आम्हाला आणलं आणि पुन्हा एकदा आमच्या जीवनामध्ये त्यांनी कार्य करून त्यांनी आम्हाला ह्या सकाळच्या वेळी प्रार्थनेला उठवलं. त्याबद्दल त्या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. कारण आज आम्ही आमच्या देवाशिवाय या जगामध्ये काहीच नाही आहे. प्रियांनो, ते आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. कारण त्यांनी जर आमच्या श्वासोश्वास घातला नसता, त्याने आम्हाला पुन्हा सकाळी जिवंत केलं नसतं, तर प्रियांनो आज आमच्या जीवनामध्ये वेगळीच गोष्ट असते. परंतु प्रियांनो, त्या पवित्र प्रभूने पुन्हा एकदा तुम्हाला आणि मला जिवंत ठेवून या जिवंताच्या भूमीवरती आम्हाला ठेवलेलं आहे, ते केवळ त्याच्या कार्यासाठी. प्रियांनो, आज आपण प्रार्थना करूया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया. सकाळच्या भक्तीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू दे बापा. तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रभू, या सकाळच्या समय आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ येत आहोत. प्रभू, आजचा दिवस तू प्रत्येकासाठी तो आशीर्वादाचा कर. आजच्या उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना तू मला तुझं पवित्र सामर्थ्याने तू भर, अभिषेकाने तू भर. प्रत्येक ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आमच्या प्रत्येकाच्या जीवनातील सर्व थंडपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. होय प्रभू, आज आम्ही प्रभू तुझे दास दासी आहोत. प्रभू, प्रत्येकाला तुझ्या पवित्र आत्म्याने पवित्र सामर्थ्याने तू भर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना मी नाही, तर प्रभू तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. प्रभू, मी कोणी नाही, तर सर्व काही तूच आहे. तू जिवंत देव आहे, हे तू आम्हाला वारंवार दाखवून देत आहे. प्रिय प्रभू येशू, आज या जगामध्ये सर्व वाईट गोष्टी चालू आहे. त्या सर्व वाईट गोष्टींवरती विजय मिळवण्यासाठी प्रभू तू आम्हाला सहाय्य कर. त्या दुष्टाच्या हल्ल्यापासून तू प्रत्येक भावाला, प्रत्येक बहिणीला, प्रत्येक तरुण लेकराला, तरुणीला प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू सोडव आणि तुझं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आजची ही सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू, आम्ही कोणी नाही, तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. आज आमच्या ऐकणाऱ्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू कार्य कर. तुझ्या शांतीचा अनुभव दे, तुझ्या प्रीतीचा अनुभव दे आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, पुन्हा एकदा या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या म्हणण्यासाठी आपण काढणार आहोत शास्त्रीयाचा 13वा अध्याय आणि या 13वा अध्यायामध्ये आपण पाहत आहोत शमशोन नावाच्या व्यक्तीच्या बद्दल. हा शमशोन देवाने निवडलेला व्यक्ती होता. त्याचा जन्म प्रभूच्या पासून होता, देवाच्या पासून होता आणि देवाने कसं त्याच्या जीवनामध्ये कार्य केलेले हे पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला दिसत आहे. शमशोनाचा जन्म इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने त्यांना 40 वर्ष बलिष्ठांचे अंकित केले. पहा, या शास्त्रामध्ये या पुस्तकामध्ये, शास्त्री या पुस्तकामध्ये आम्हाला दिसत आहे की देवाने त्याच्या लोकांसाठी ज्या वेळेस त्याचे लोक त्याच्यापासून दूर गेले, त्या वेळेस ते विदेशांच्या हाती त्यांच्या गुलामगिरीमध्ये गेले, ते त्रासामध्ये गेले. आणि पहा, परमेश्वराने पुन्हा एकदा त्यांच्या लोकांमध्ये एक शास्त्र उत्पन्न केला, एक पुढारी निर्माण केला आणि त्याच्याद्वारे इस्रायल लोकांची त्या ठिकाणी परमेश्वराने सुटका केलेली आम्हाला दिसत आहे. बघा, ह्या ठिकाणी पहिलं वचन आम्हाला सुरुवातीला सांगत आहे, इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले, तेव्हा परमेश्वराने
त्यांना 40 वर्ष पलिष्ठांचे अंकित केले. हो प्रियांनो, आम्ही जेव्हा देवापासून दूर जातो, आम्ही देवाच्या दृष्टीने ज्या वाईट गोष्टी करतो आणि पुन्हा आम्ही त्या वाईट मार्गाला जातो, तर प्रियांनो, परमेश्वर देव आम्हाला सोडत नाही. आम्हाला त्या केलेल्या पापांची शिक्षा ही निश्चित होते. आणि म्हणून परमेश्वर देवाने या इस्रायल लोकांना पलिष्ठ्यांचं अंकित केलं. पलिष्ठ्यांच्या गुलामगिरीत त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी टाकलेलं दिसत आहे. आणि पुढे पहा, त्यावेळी सरा गावी दान वंशातला मानोहा नावाचा एक माणूस होता. त्याची स्त्री वांज असून तिला मूलबाळ झाले नव्हते. परमेश्वराच्या दूताने त्या स्त्रीला दर्शन देऊन म्हटले, पहा, तू वांज असून तुला मूलबाळ झाले नाही, पण आता तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. आता तू जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल आणि इस्रायल व पलिष्ठ्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करीन. त्या स्त्रीने जाऊन आपल्या नवऱ्याला सांगितले, मग एक देव माणूस माझ्याकडे आला. त्याचे स्वरूप देवदूताप्रमाणे अति गौरवशाली होते, पण तो कुठून आला मी त्याला विचारले नाही व त्यानेही मला आपले नाव सांगितले नाही. तो मला म्हणाला, पहा, तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. यापुढे तू द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको, कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, कारण तो मुलगा जन्मापासून मृत्यूपर्यंत देवाचा नाजीर राहील. हे ऐकून मानवाने परमेश्वराची विनवणी केली की, हे प्रभू, जो देव माणूस तू आमच्याकडे पाठविला होतास त्याने पुन्हा आमच्याकडे यावे आणि जन्मास येणाऱ्या मुलाचे आम्ही कसे संगोपन करावे हे त्याने आम्हाला शिकवावे. असे कर, अशी माझी तुला प्रार्थना आहे. देवाने मानोहाचे म्हणणे ऐकले. ती स्त्री शेतात बसली असताना देवदूत तिच्याकडे पुन्हा आला, पण तिचा नवरा मानोहा तिच्याबरोबर नव्हता. म्हणून त्या स्त्रीने लवकर धावत जाऊन त्याला सांगितले, त्या दिवशी जो माणूस माझ्याकडे आला होता त्याने मला दर्शन दिले आहे. मानोहा निघाला व आपल्या स्त्रीच्या मागोमाग गेला आणि त्या माणसाजवळ जाऊन त्याला त्याने विचारले, आपणच ह्या स्त्रीशी संभाषण केले होते काय? तो म्हणाला, होय, मीच. मानोहा म्हणाला, आता आपल्या म्हणण्याप्रमाणे घडल्यावर ह्या मुलाचा जीवनक्रम कसा असावा आणि त्याने काय करावे? परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, मी सांगितलेल्या सर्व गोष्टी ह्या स्त्रीने जपावे. द्राक्ष वेलाचा कसलाही उपज तिने खाऊ नये. तिने द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नये व कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नये. मी केलेली आज्ञा तिने कसोशीने पाळावी. मानोहा परमेश्वराच्या दूताला म्हणाला, आम्ही आपणासाठी एक करडू कापतो, तेव्हा आपण अंमळ थांबावे अशी आमची विनंती आहे. परमेश्वराचा दूत मानोहाला म्हणाला, तू थांबवले तरी मी तुझ्या हातचे खाणार नाही. तू होमबली केलास तर तो परमेश्वरासाठी केला पाहिजे. तो परमेश्वराचा दूत असल्याचे मानवाला ठाऊक नव्हते. मानवाने परमेश्वराच्या दूताला विचारले, आपले नाव काय? तर कारण आपल्या म्हणण्याप्रमाणे घडून आल्यावर आम्ही आपला सन्मान करू. परमेश्वराच्या दूताने त्याला उत्तर दिले, माझे नाव अगम्य आहे. जेव्हा तू ते का विचारतोस? मग आश्चर्यकारक कृत्य करणाऱ्या परमेश्वराला मानोहाने अन्नार्पणासह एक करडू खडकावर अर्पण केले. त्याकडे मानवा व त्याची बायको पाहत होती. तेव्हा वेदीवरून स्वर्गाकडे ज्वाला उसळली आणि परमेश्वराच्या दूताने त्या वेदीवरल्या ज्वालेवर आरोहण केले. ते पाहून मानवा व त्याची बायको यांनी लोटांगण घातले. परमेश्वराच्या दूताने मानोहाला त्याच्या स्त्रीला पुन्हा दर्शन दिले नाही. तेव्हा तो परमेश्वराचा दूत होता हे मानोहाने ओळखले. मानोहाने आपल्या स्त्रीला म्हणाला, आपण खात्रीने मरणार, कारण आपण देवाला पाहिले आहे. पण त्याची स्त्री त्याला म्हणाली, आपल्याला मारून टाकण्याची परमेश्वराची इच्छा असती तर त्याने आपल्या हातून होमबली व अन्नार्पण स्वीकारले नसते.
आपणाला हे सगळे प्रगट केले नसते आणि ह्या समयी त्याने अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या नसत्या. पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिने त्याचे नाव शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व अष्टोल यांच्या दरम्यान महानेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. प्रियांनो, अशा प्रकारे ह्या ठिकाणी शमशोनाचा जन्म त्या ठिकाणी झालेला दिसत आहे. पहा, ह्या ठिकाणी जी शमशोनाची आई होती ती वांस होती. परंतु परमेश्वराच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे जेव्हा परमेश्वराची कृपा त्या स्त्रीवरती झाली, मानवाच्या पत्नीवरती झाली, मग परमेश्वराने त्या ठिकाणी त्याला आज्ञा केल्याप्रमाणे, त्या स्त्रीला आज्ञा केल्याप्रमाणे पहा, त्यांनी सर्व काही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे केलेलं आम्हाला दिसत आहे. परमेश्वराने जी जी आज्ञा केली, परमेश्वराने ज्या ज्या सूचना केल्या, त्या ह्या दाम्पत्याने त्या ठिकाणी पाळलेल्या आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आणि त्याचं संगोपन कसं करावं ह्याकडे त्यांनी विशेष त्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे. प्रियांनो, आज आम्ही जगामध्ये पाहत आहोत की अनेक कुटुंबामध्ये असे प्रॉब्लेम आहे की त्यांना अजूनही लेकरं नाही आहेत. प्रियांनो, आणि लेकरं नसल्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये खूप प्रॉब्लेम आहे, खूप समस्या आहे, खूप अडचणी आहे. परंतु ह्या ठिकाणी हे जे विशेष कुटुंब आहे, देवाने निवडलेलं कुटुंब आहे, हे परमेश्वरावरती भिस्त ठेवणारं होतं, परमेश्वराच्या इच्छेनुसार चालणारं होतं, परमेश्वराच्या इच्छेनुसार वागणारं होतं, परमेश्वराच्या सूचनांचं पालन करणारं हे कुटुंब होतं. आणि ह्या कुटुंबामध्ये हे पती पत्नी परमेश्वराच्या मनाप्रमाणे करणारे होते. पहा, परमेश्वराने त्याचं दूत पाठवून त्या ठिकाणी ह्या दाम्पत्याला त्या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे. आणि त्या दर्शनामध्ये परमेश्वराने ज्या ज्या सूचना त्यांना केलेल्या आहेत, त्या सूचना त्यांनी त्या ठिकाणी काटेकोरपणे पाळलेल्या आहे. बघा, त्या ठिकाणी दर्शन दिल्यानंतर जेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितलं की तुम्हाला मुलगा होईल, त्यावेळेस ते शांत राहिलेले नाही, तर त्याचं संगोपन कसं करावं याच्याविषयी ते परमेश्वराजवळ ते प्रार्थना करू लागले. परमेश्वराला त्यांनी विचारलेलं आहे की प्रभू, या बाळाचं संगोपन आम्ही कसं करावं. आणि पुन्हा एकदा त्या ठिकाणी देवाच्या दूताने त्या ठिकाणी येऊन त्यांना दर्शन दिलेलं आहे. आणि मग त्यांनी त्या ज्या सूचना सांगितल्या त्या सूचनाचं त्यांनी त्या ठिकाणी काटेकोरपणे पालन केलेलं आहे. आणि मग जेव्हा तो मानव त्या ठिकाणी म्हटला की मला तुमच्यासाठी अर्पण करायचं आहे, तर परमेश्वराच्या दूतांनी त्या ठिकाणी स्पष्ट सांगितलं की तू माझ्यासाठी अर्पण करू नकोस, तर तू ज्यांनी मला पाठवलंय त्याच्यासाठी तू अर्पण कर. आणि मग त्यांनी त्या ठिकाणी एक करडू कापलं आणि ते होमबली केला त्या ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणी होमबली केल्यानंतर एक मोठी ज्वाला स्वर्गाच्या दिशेने त्या ठिकाणी उसळली आणि त्या स्वर्गाच्या दिशेने उसळलेल्या ज्वालेतून तो देवदूत त्या ठिकाणावरून निघून गेला आणि पुन्हा कधी त्यांच्या दृष्टीस तो दिसलेला नाही. अशा रीतीने ह्या दाम्पत्याने त्या ठिकाणी परमेश्वराने दिलेले जे काही सूचना आहे त्या काटेकोरपणे पाळल्या आणि तो त्या ठिकाणी शमशोनाचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आणि एक विशेष आज्ञा त्या ठिकाणी परमेश्वराच्या दूतांनी दिली होती की हा जन्मापासून देवाचा नाजीर असेल आणि त्याच्या डोक्याला कधीच तू वसारा लावू नको, त्याची केस कधी कापू नको. प्रियांनो, अशा रीतीने हा शमशोनाचा जन्म आम्हाला ह्या ठिकाणी दिसत आहे. आज लोकांच्या जीवनामध्ये अनेक प्रॉब्लेम आहेत, अनेक समस्या आहेत, अनेक अडचणी आहेत. आज कितीतरी दाम्पत्यांना लेकरं होत नाहीत. ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा, ह्या सेवकाकडे प्रार्थनेला जा, त्या सेवकाकडे प्रार्थनेला जा. परंतु प्रियांनो, अजूनही ह्या लोकांना समजत नाही की आमचा देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा जिवंत देव आहे. प्रियांनो, आज मला अतिशय दुःखाची गोष्ट वाटते की आज आम्ही जिवंत देवाचे लोक असूनही आम्ही अजूनही त्या जिवंत देवाची ओळख आमच्या जीवनामध्ये झालेली नाही.
आज आम्हाला असं वाटतं की नगरला गेल्याने आम्हाला देव भेटेल, पुण्याला गेल्याने देव भेटेल, मुंबईला गेल्याने देव भेटेल, पंजाबला गेल्यानंतर देव भेटेल, कुठं मोठ्या प्रार्थना सभेत गेल्याने देव भेटेल. परंतु प्रियांनो, आमचा देव हा आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. तो पवित्र प्रभू आहे, तो जिवंत देव आहे. प्रियांनो, आम्हाला इकडं तिकडं जाण्याची गरज नाही आहे. तर प्रियांनो, आज या सकाळच्या वेळी परमेश्वराच्या भयात मी तुम्हाला सांगत आहे की तुमचे गुडघे तुम्ही जमिनीवर टेका, लीन नम्रपणे परमेश्वराच्या पुढे या, परमेश्वराला विचारा, त्याच्या पुढे रडा आणि त्या परमेश्वराला आपल्या विनंत्या सादर करा. मी तुम्हाला आज या सकाळच्या वेळी त्या परमेश्वराचा दास म्हणून तुम्हाला खात्रीने सांगत आहे की जे मागणं तुम्ही परमेश्वराच्या पुढे केलेलं आहे ते तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. तो निश्चित तुम्हाला देणार आहे, कारण तुम्ही त्याच्या जवळ येऊन तुम्ही हाक मारलेली आहे. आणि यिर्मया 33:3 सांगतं की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर दे. ओ प्रियांनो, हे वचन आम्हाला परमेश्वराने दिलेलं आहे आणि या वचनावरती आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. आणि मग ते कोणत्याही प्रकारचं समस्या असू द्या, तुम्हाला लेकरं नाही तर लेकरासाठी तुम्ही प्रार्थना करा. पहा, आज आम्ही खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने परमेश्वराजवळ जर गेलो तर परमेश्वर देव तुमच्या प्रार्थना ऐकल्याशिवाय राहणार नाही. आज कितीतरी स्त्रिया ना आज लेकरं नाहीये, परंतु आज जर त्यांनी प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासाने त्यांनी गुडघे टेकले, त्या विश्वासाने त्या प्रभूकडे मागितलेला आहे. तर प्रियांनो, आज त्यांच्या जीवनातील सर्व बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये तुटत आहे आणि त्यांना येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू परमेश्वर त्यांना लेकरं देत आहे. हो प्रिया, फक्त अंतःकरणापासून विश्वास ठेवा, पवित्र मन ठेवा, पवित्र अंतःकरण ठेवा, शुद्ध मन ठेवा. परमेश्वर देव तुमच्या इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण तो जिवंत देव आहे. प्रियांनो, आज आमचं अंतःकरण इकडं तिकडं डळमळू देऊ नका, इकडं तिकडं जाऊ देऊ नका. तर प्रभूच्या वचनावरती तुम्ही विश्वास ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, परमेश्वरावरती विश्वास ठेवा. आज तो या सकाळच्या समय निश्चित तुमच्या जीवनाचा, तुमच्या कुटुंबाचा, तुमच्या दाम्पत्याचा, सर्वांचा तो ताबा घेत आहे प्रिया. आणि हा नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी परमेश्वर निश्चित आशीर्वादाचा करेल. प्रियांनो, माझ्या जीवनामध्ये अनेक साक्षी आहेत, खूप साक्षी आहेत, आणि त्या साक्षीद्वारे मी जिवंत देवाचं, प्रभू येशू ख्रिस्ताचं गौरव करत आहे की प्रभू आमची प्रार्थना ऐकतो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर येतो. असे अनेक उदाहरणं आहेत. कधी कधी आम्ही चालता चालता प्रार्थना केली आणि परमेश्वराने आम्हाला चालता चालता उत्तर दिलेलं आहे. आणि खरोखर तो माझा जिवंत देव आहे. तर प्रियांनो, आज चला, आज या सकाळच्या समय ह्या वचनाद्वारे जसं या ठिकाणी ह्या दाम्पत्याच्या जीवनामध्ये परमेश्वराने कार्य केलेलं आहे आणि पुन्हा ते देवाने त्यांना लेकरू दिलं आणि मग त्यांनी त्या ठिकाणी विषय सोडला नाही, तर त्या बाळाचं संगोपन कसं करावं याच्याविषयी त्यांनी पुन्हा एकदा प्रार्थना केली. आणि मग देवाने तो पुन्हा एकदा तो दूत पाठवला आणि त्यांनी कसं संगोपन करावं हे त्या ठिकाणी वचनामध्ये सांगितलेलं आहे, सूचना केलेल्या आहे. आणि त्याप्रमाणे त्या दाम्पत्यांनी केलेलं आहे आणि त्या बाळाची त्या ठिकाणी काळजी घेतलेली आम्हाला दिसत आहे. देवबाप करू, या छोट्याशा वचनाद्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. हो, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बाबा. तू पवित्र असा परमेश्वर आहे. पुन्हा एकदा तू आम्हाला सुंदरसं वचन दिलं, त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू, आजही तुझे लोक सैरा वैरा इकडं तिकडं धावत आहे. त्यांना समजत नाहीये की प्रभू तू जिवंत देव आहे की नाही. तुझ्या
जिवंतपणावरती अनेक लोक संशय घेत आहे, परंतु प्रिय प्रभू येशू, तू जिवंत देव आहे. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. याचा अनुभव तू मला, माझ्या परिवाराला आणि प्रिय प्रभू येशू सर्व तुझ्या प्रिय लोकांना तू दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत. प्रभू, ही सकाळची वेळ तू माझ्यासाठी व माझ्या परिवारासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते पित्या परमेश्वरा. देवबापा, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू स्पर्श कर. प्रभू, आज आम्ही प्रार्थना करत आहोत प्रभू, ज्या दाम्पत्यांना लेकरं नाही त्या प्रत्येक व्यक्तीला तू प्रिय प्रभूशी येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू त्यांना तू एक छान लेकरू देऊन तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, आम्ही कुणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. तू जिवंत देव आहे. आज या सकाळच्या समय त्या सर्व पती पत्नींचा ताबा तू घे. सर्व सैतानी बंधनाने जे काही कर शाप असतील त्यांच्यावरती ते सर्व शाप तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू खाऊ टाकत आहे. होय प्रभू येशू, त्यांची कूस तू वाहती तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आज या सकाळच्या समय या प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पतीला तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू आशीर्वादित कर आणि प्रभू, ह्या महिना त्यांच्यासाठी तू आशीर्वादाचा तू कर. प्रभू, एवढंच नाही तर त्यांना तू जे लेकरू देशील प्रभू, त्या लेकराचं संगोपन कसं करावं हे प्रभू त्यांना तू दर्शन देऊन त्यांना तू सांग आणि तुझ्या नावाचं गौरव हो दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आज तुझ्या सर्व लोकांसाठी मी प्रार्थना करत आहे आणि प्रभू, या सर्व लोकांना तू आशीर्वादित कर. सर्व प्रॉब्लेम, सर्व आजार, सर्व समस्या, सर्व निराशा, सर्व सैतानी बंधनं नासूर येशूच्या नावामध्ये तुटल्या जाऊ दे. कॅन्सर सारखे भयानक आजार नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. देवबापा, या सर्व मानव जातीवरती प्रेम करणारा परमेश्वर तू आहे. प्रभू, आज तू आमच्या प्रत्येकाचा ताबा घे आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वर. प्रभू, आजच्या सर्व उपास प्रार्थना तू आशीर्वादित कर. सर्व दासांच्या मीटिंग्स तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. विशेष करून आमच्या देशाला तू आशीर्वादित कर. आमच्या देशातील प्रत्येक नागरिकाचं तू तारण तू कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. तो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर आहे. राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. प्रिय प्रभू येशू, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन, आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज आहे तर 9730301668 या क्रमांकावरती संपर्क करा. आम्ही आपल्यासाठी प्रार्थना करतो. देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन, आमेन.